गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहेत सगळे? मस्त असतात. चला, आजचा दिवस हे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. आणि ॲक्च्युली ना की आज केकपासूनच आपण सुरुवात करायचं आहे, कारण काल ऑलरेडी ऑर्डर आलेलं होतं. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत द्यायचं आहे. सो सगळी त्याची प्रोसेस केली आणि विचार केला की चला आज आपण कुर्मा बनवू, कारण फ्लॉवर वगैरे सगळं होतंच. म्हणून विचार केला की पावभाजी आता करायचा विचार चालू होता, बट पाव नको असे विचार झाला. आणि पावभाजी केली की श्रीशाला पाव हे कंपल्सरी लागतंच. त्यामुळे विचार केला की आपण कुर्मा करू, म्हणजे चपातीसोबत कुर्मा. आणि खूप वर्ष झालं मी कुर्मा केला नव्हता, म्हणून विचार केला, म्हटलं की चला आपण करू. तर त्यासाठी मी इथं काय घेतलेलं की ओलं खोबरं जर असेल तरी घ्या, सुकं असेल तरी चालतं. नंतर इथं मी मिरची घातलेली आहे, फरसबी घातलेली आहे आणि थोडंसं ते अर्धा तास ना की मी भिजत घातलेलं होतं. आणि हे तुम्हाला माहितीच असेल की आपल्याकडे खसखस सुद्धा आहे आणि तेही मी इथं अर्धा तास भिजत घातलेलं होतं. नंतर ना त्यामध्ये तुम्ही एक कांदा घाला आणि नंतर ना की कोथिंबीर घाला. आणि जर ही पेस्ट बारीक करून घ्या, आणि जर वाटलंच तर कोथिंबीर ऑप्शनल ठेवू शकता इथे. तर अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेले आहे. आणि ॲक्च्युली कुर्मा म्हणजे सगळ्या भाज्या एकत्र असतात. जे तुम्हाला भाज्या आवडतात ते तुम्ही इथे घेऊ शकता, बट मी विचार केला की चला आपल्याकडे जे सध्या भाज्या आहेत आणि मोस्टली त्याच गोष्टी यूज होतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ह्यामध्ये असं बघायला गेलं तरी काजू थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्या, शॅलो फ्राय करून घेतला तरी चालेल. तर ॲक्च्युली तो क्रंचीनेसपणा ना की नंतर कुर्म्यामध्ये खूप भारी लागतो. त्यामुळे पहिल्यांदा थोडंसं तेल गरम करून घ्या आणि नंतर ना काजू थोडंसं परतून घ्या. आणि थोडंसं लालसर झालं की आपण साईडला काढून ठेवायचं आहे. आणि नंतर ना त्या तेलामध्येच नंतर फोडणी घातलं तरीही चालतं. तर मी इथे काय घेतलेलं आहे की सुरुवातीला तेल गरम झालं की त्यामध्ये पहिल्यांदा खडा मसाला टाकून घ्या, मोहरी, जिरं आणि नंतर ना त्यामध्ये दालचिनी घालून घ्या. आणि खडा मसालाही थोडंसं कमी घाला, तुम्ही तुमच्या भाजीच्या प्रमाणानुसार घालू शकता. तर ह्यामध्ये तर मिरं घातलं तरी चालतं, दालचिनी, नंतर ना इथं तमालपत्र वगैरे. तर मी मिरं घातलेलं नाही, पण तुम्ही घालू शकता. आणि नंतर इथं टोमॅटो घेतलेला आहे मी, एक बारीक करून घेतलेला आहे. टोमॅटो पण छान परतून घ्या आणि जेवढं टोमॅटो शिजतील ना तेवढं भाजी आपली छान आणि रुचकरू होते. तर छान असं परतून घ्यायचं आहे त्याला. आणि हे अशा पद्धतीनं तरी व्हायला हवं. आणि मग नंतर ना आपण जे पेस्ट तयार करून घेतलेलं आहे ना त्यामध्ये खोबरं आहे, लसूण घातलं तरीही चालतं. आणि जरी नसेल तर पेस्ट तुम्ही नंतर ना तेलामध्ये परतताना वगैरे टाकलं तरीही चालतं. तर ही जी पेस्ट आपण केलेलं होते, खोबरं, मिरची आणि नंतर आपल्याला कोथिंबीर वगैरे टाकून आपण जे पेस्ट तयार घेतले ना, तर ते पेस्ट तुम्ही इथं ह्या स्टेजला इथं घालू शकता. हे परतताना की कच्चं ठेवायचं नाही कधीही, कारण हे जर कच्चं राहिलं ना तर भाजीची टेस्ट पूर्ण टोटली चेंज होऊन जाते. त्यामुळे ज्या वेळेला आपण भाजी करतो ना त्यावेळेला छान परतलं गेलं पाहिजे. थोडंसं वेळ द्या, एक 5 मिनिटं फक्त मागे पुढे होईल इतकंच. बट भाजी जर परफेक्ट छान चविष्ट आणि रुचकर, कमी मसाल्यामध्येही आपण भाजी करू शकतो, बट छान प्रॉपर त्याला शिजवून घ्यायचं, भाजून घ्यायचं, तर खरंच आपली खूप छान अशी भाजी तयार होते. हिंग घालायला मी सुरुवातीला विसरलेलं होतं, तर तुम्ही तेलामध्ये हिंग घालू शकता. नंतर ना थोडीशी हळद घालून घ्या. इथं मी जास्त घातलेले नाही आहे, बट एक हाफ टीस्पून इथे छोटा चमचा जो आपल्या मसाल्याचा असतो ना, तर त्यातलंच मी थोडंसं किंचित बेसन पीठ घातलेलं आहे. आणि नंतर इथे किचन किंग मसाला, तर तुमच्याकडे गरम मसाला असेल तर ही घालू शकता, बट जर किचन किंग मसाला असेल तर बेस्ट आहे. सो किचन किंग मसाला ह्यामध्ये घाला आणि छान त्याला परतू द्या. मसाल्याचाही वास, सुगंध येऊ दे. आणि नंतर मग आपण त्यामध्ये थोडंसं किंचित पाणी घालायचं आहे. आणि जर गरम पाणी घातलं ना तर बेस्टच आहे. आणि नंतर त्यामध्ये तुम्हाला आवडीनुसार चटणी घाला. आता घरामध्ये प्रत्येकाचे चटणीचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं. आणि फक्त आपल्या लक्षात असू द्या की आपण मिरचीसुद्धा घातलेलं आहे यामध्ये, त्यामुळे चटणीचं प्रमाण थोडंसं तुम्ही तुमच्या घरचे कसे खातील ना त्या पद्धतीनं फक्त तुम्ही चटणी घाला. नंतर ह्यामध्ये थोडंसं मीठही घालू द्या. आणि किंचित जास्त नाही आहे, कारण भाजी आपल्याला शिजायला हवी. आणि नंतर आपल्याला हे स्टीलचं पॅन आहे, सो काहीही आपल्याला करपणार नाही किंवा लागणार नाही आहे. या हेतूनेच मी इथं थोडंसंच पाणी घातलेलं आहे. आणि छान भाजी शिजू द्या. शिजल्यावरती खरंच खूप छान आणि टेस्ट लागते. आता कुर्मा म्हटल्यावरती भाज्या हे लागणारच. सो मी भाज्या काय घेतलेलं, बटाटे असेल, आपले मटार असतील, तर हे मी काय केलेलं की एक शिटी देऊन आपल्याला कुकरला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ह्यामध्ये मी मटार घातलेले, फरसबी घेतलेलं, बटाटा घेतलेला आणि कॉलीफ्लॉवर घेतलेला होता. तर हे सगळं फक्त एक शिटी द्या. जर तुमच्याकडे गाजर अवेलेबल असेल तरी तुम्ही ते गाजर घालू शकता.
तर जे काही घरामध्ये ॲट अ टाइम ॲक्च्युली काय होतं की कधी तरी की एक फक्त आपल्याला भाजी घरामध्ये शिल्लक राहते, त्यावेळेला जरी तुम्ही ही भाजी केली ना तर खरंच खूप छान होऊन जाते. नक्की एकदा ट्राय करा, खरंच खूप मस्त लागते भाजी. आणि कुर्मा पुरीसोबतही खरंच खूप छान लागते. आणि जर चपातीसोबत जरी खायचं असेल ना तर तेही तुम्ही खाऊ शकता. आणि थोडंसं वरून ना की पाणी घाला आणि भाजी छान अशी शिजू द्या. आणि नंतर ह्यामध्ये कोथिंबीर तुम्ही गार्निशिंग करू शकता. आणि जर ज्या वेळेला भाजी शिजते ना तर एक 5 ते 10 मिनिटानंतर जरी कोथिंबीर घातली ना तर त्याची टेस्ट खरंच खूप छान लागते. हे छोट्या मोठे जे ट्रिक्स असतात ना त्याच्याने आपलं खरंच भाजी असू दे किंवा जेवण असू दे खरंच खूप छान रुचकर लागतं. आणि नंतर ना भाजी शिजल्यानंतर ना की त्यामध्ये वरून तुम्ही काजू घाला, म्हणजे मस्त असा आपला हा काय झालेला आहे कुर्मा तयार झालेला आहे. आणि नंतर ना पनीरसुद्धा यामध्ये घालू शकता. इन केस जर तुमच्याकडे पनीर असेल तर पनीरसुद्धा तुम्ही ते घालू शकता. ऑलरेडी केक पहिल्यांदा मी क्रमकोट करून ठेवलेलं होतं आणि नंतर ना कुर्मा करायला घेतले, म्हणजे कसं की सायमल्टेनियसली गोष्टी आपल्या ॲट अ टाइम होऊन जातात. सर हा केकचा एक आपला विषय असा आहे आजचा की मी आतमध्ये आपल्याला ना की एक छोटीशी अशी मी स्ट्रॉ घातलेली आहे की जे इथून आपण फुंकलं ना की समोरच्याकडे इथे जे समोर मी एक छोटासा कपकेक तयार केलेला आहे, तर त्या कपकेकवरती मेणबत्ती ठेवायची आणि इकडं फुंकर घातली ना तर तिकडे आपली मेणबत्ती विझेल. अशी नवीन काहीतरी छोटीशी ट्रिक केलेली आहे. आणि ॲक्च्युली कसं असतं की अशा छोट्या मोठ्या गोष्टी केल्या ना तर केक एक स्पेशल होऊन जातो. तर थोडंसं मी चॉकलेट इथं मेल्ट करून ना की याचं चॉकलेटचे छोटे छोटे ना चॉकलेट्स करून घेत आहे. सो अशा पद्धतीनं तेही डबल बॉयलर करून मी तर अशा पद्धतीनं मी चॉकलेटही करायला ठेवले आणि नंतर फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून दिली. हे ॲक्च्युली ना की सगळे प्रोसेस एकदा घेते मी, म्हणजे तुम्हाला ही केक घरी जरी बनवायचं असेल ना तर तुम्ही घेऊ शकता. केक बनवायला मला वेळ लागत नाही किंवा काहीच नाही, पण ना ॲक्च्युली सगळे जे केक मला ऑर्डर देतात ना तर ते काय म्हणतात की तू डिझाईन फक्त ना की तुला जसं हवं ना तसं तू बनवून, फक्त सांगतात की ॲनिव्हर्सरी आहे की बड्डे आहे इतकंच, बट त्याच्यानंतर ना तू तुझ्या पद्धतीनं बनव. कारण माहीत नाही का की प्रत्येकांना मी प्रत्येक वेळेला नवीन असं काहीतरी बनवत असते ते सगळ्यांना आवडतातच, त्यामुळे म्हणतात की तू बनवशीलच चांगलं, त्यामुळे तू तुझी डिझाईन कर असं म्हणतात. सो मीही काय करते की मी माझ्या वेळेनुसार किंवा काहीतरी नवीन द्यायचं मी प्रयत्न करतच असते, कारण सेलिब्रेशन होणं तितकंच महत्त्वाचं असतं. आणि मलाही ह्या गोष्टी आवडतात. जास्त काही मी ऑर्डर्स घेत नाही आहेत, फक्त जवळचेच असे आपले आहेत की त्यांच्याच फक्त मी ऑर्डर्स घेतात आणि द्यायचं तर परफेक्टच द्यायचं, त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या सगळ्या सुरू असतातच. चला पटकन मी श्रीषालाही घेऊन आले आणि श्रीषाच्या क्लासमध्ये ना आता ॲन्युअल डे आहे परवा दिवशी तिचं, सो त्यासाठी तिला ड्रेस आणि ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. खरंच मुलांना की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खरंच खूप खुश होतात. तर स्कूलमधनं हा ड्रेस मिळाला म्हणून खरंच खूप खुश होते. आणि हे किटही मिळालं तर काय घालायचं कसं घालायचं ह्याही सगळ्या गोष्टी ना टीचरांचं खरंच खूप ऐकतात. आणि गाणंही सरप्राईज ठेवलेत आणि अजिबात सांगत नाही. किती वेळा तर मी विचारलं की कोणतं सॉन्ग आहे ग, कोणत्या सॉन्गवरती तुम्ही डान्स करणार आहात वगैरे, तर नाही म्हणे तुम्हाला सरप्राईजच आहे. सो आपण सरप्राईजच आपण स्टेजवरती तिचं गाणंही बघू. थोडंसं आवाजही माझा चेंज झालेला आहे, जसं वातावरण बदलतं तसं थोडंसं एन्व्हायरमेंट चेंज, त्यामुळे आवाजही झालेलं आहे तसं, त्यामुळे सर्दी खोकला वगैरे जर आहेच तसंही. सो चला तर मग आणि आपण श्रीषाचा पण डान्सही बघूच, स्टेजवरती डायरेक्ट बघू आपण. तर अशा पद्धतीनं तिची तयारी तर चालूच आहे. चला तर भेटूच आपण उद्या. ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, फुकटच आहे. सो नंतर ना बिशीही होती, सो मी तिकडेही जाऊन आले. आणि नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण ना की वॉर्डरोब बघू. तर ॲक्च्युली साड्या सगळं सेट करायच्या होत्या, नवीन घर झालेलं आहे, वॉर्डरोबही तयार झालेलं आहे, बट एक एक गोष्टी मी दाखवणार असं म्हटलेलं आहे, प्रॉमिस केलेलं आहे, सो तेही आपल्याला करायचंच आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण वॉर्डरोब बघू की कसं ठेवायचं आहे, एक एक पार्टच बघू, जास्त काही धावपळ करायला नको. आणि श्रीषाचं आता ॲन्युअल डे आहे, सो त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी तयारी करायची आहे. सो तोपर्यंत काळजी घ्या आणि सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली.